जाऊया पुढच्या बातमीकडे। संभाजीनगरच्या पिंपरी राजा इथे अतिवृष्टीमुळे मोसंबी बागेवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांना अख्खी मोसंबी बागच कापून टाकून दिली आहे। कष्टाने वाढवलेली ही मोसंबीची बाग अतिवृष्टीमुळे आता खराब झाली आहे। त्यामुळे हतबल झालेल्या या शेतकऱ्यांना हे पाऊल उचलले। मोसंबी बागेतून शेतकऱ्याला 15 लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र पावसामुळे झालेल्या नुकसानीत शेतकऱ्याला 50,000 रुपये देखील मिळणं आता कठीण झालंय। त्यामुळे सरकारने कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सततच्या पावसामुळे सगळं नुकसान होत आहे, सगळं माल खाली पडलेला जातो आणि मग हे नुसतं झाडं सांभाळून करता काय, बँकेच्या नोटिसा चालू आहे भावाला, तर ते मॅनेजर लोक धमक्या देतात का बाबा बगीचावाला असून तू भरल्या जात नाही कर्ज, तर मग भावाने निर्णय घेतला का झाडं ठेवायचीच नाही। 3 एकरवर लावलं होतं, माझा लागवडीपासून 6 लाख रुपये खर्च झाला आणि उत्पादन होतं 15 लाखाच्या अपेक्षा, पण 50,000च उत्पादन झालेलं आहे। फळबाग उभा केली आम्ही कर्ज भरण्यासाठी आणि शासनाने लवकरात लवकर कर्जमाफी करावी।